विरार पश्चिमेच्या युनिटेक कॉम्प्लेक्स या परिसरामधील 40 इमारती ज्या आहेत ह्या मागच्या आठवडाभरापासून पाण्याखाली आहेत। त्याच कॉम्प्लेक्समधल्या मी सूर्या वेस्ट अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहे। या सोसायटीमध्ये जर बघितलं तर आपण जवळपास 2 ते 3 फुटाचं जे पाणी आहे हे इमारतीमध्ये आतमध्ये तळमजल्यावरती शिरलेलं आहे। आणि आपण जर याच इमारतीच्या एका घरातली काय स्थिती आहे ते बघूया। हे जे घर आहे हे गणेश बहुरूपी नावाचं कुटुंब जे आहे त्यांचं कुटुंब या घरामध्ये राहतं। आणि या घरामध्ये जर बघितलात तर हा हॉल आहे। या हॉलमध्ये पूर्ण बेड हे सामान कशा पद्धतीने ठेवलेलं आहे हे बघू शकता। पूर्ण घरामध्ये एक स्विमिंग पूल झालेला आहे, चप्पलचे स्टँड असतील, घरातलं सामान असेल, बाजूला देवारा आहे। हा देवारा पूर्णपणे पाण्यामध्ये आहे। त्या पूर्ण सामान जे आहे हे सामान इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रीज हे सर्व जे पाण्यामध्ये आहे। लोखंडी बेडवरती हे ठेवलेलं आहे। आपण जर किचन जर बघितलं तर ज्या किचनमध्ये परिस्थिती जर बघितली तर गॅसचा बाटला अक्षरशः तरंगतोय। या ठिकाणी जे सामान आहे हे सामान किचनच्या ओठ्यावरती ठेवलेलं आहे। मात्र त्या सामानाची जी अवस्था आहे कशा पद्धतीनं या लोकांची दयनीय अवस्था झालेली आहे आपण बघू शकता। ही जी आपण जर इकडं बघितलं तर ही मुलांची पुस्तकं आहेत जी की आज मुलं शाळेत जाणार आहे, पण हे सगळे पुस्तकं भिजलेले आहेत आणि पाण्यामधून यांना बाहेर काढून या ठिकाणी ठेवलंय। ही बाथरूम मध्ये सुद्धा जवळपास 2 फुटाच्या वर पाणी साचलेलं आहे। वॉशरूम आहे। म्हणजे लोकांनी कसं राहायचं आणि ही परिस्थिती जी आहे ही जवळपास 8 दिवसापासूनची परिस्थिती आहे। ही बाथरूमची शौच अवस्था पहा, म्हणजे अतिशय वाईट पद्धतीनं या 40 इमारतीमधल्या तळमजल्यातली ही अवस्था आहे। हे बेड आहे, बेडमधलं लाकडी बेड आहे, त्याच्यावरचं गादी, फॅन, हे कपाट, ही अवस्था जर बघितली तर किती भयावह अवस्था आहे। आणि असे जवळपास 40 फ्लॅटमधले जे लोक आहेत तळमजल्यावरले याच पद्धतीनं ही आपलं जीवन मागच्या आठवडाभरापासून त्यांचं अवस्था आहे। आपण स्वतः त्या घरमालक या ठिकाणी गणेश बहुरूपी आहेत। काय परिस्थिती आहे सध्या? तुमचं कुटुंब कुठे आहे? सध्या माझं कुटुंब मी मित्राच्या घरी सोडलं साहेब। आज जवळ गेली 3 ते 4 दिवस आम्ही इथे राहत होतो पाण्याखाली बेडवर, इथे कुठे वर आणि बाकी टेरेसवर आमचा गुजारा होत होता। पण काल परवा 2 दिवस अक्षरशः कमरे इतकं पाणी आलेलं, त्यामुळे आम्ही इथं राहण्याचे बेडमध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आणि त्यामध्ये सगळे कपडे वगैरे जे काय बेड वगैरे सर्व ओले झालेले। आता मॅट्रेस असेल तर बाहेर कुठं टाकले आम्ही। आता अक्षरशः या गुडघ्याभर पाण्यामध्ये कसं राहायचं, कसं झोपायचं आणि कसं जेवायचं अशी वाईट परिस्थिती झाली आहे। म्हणून नाईलाजाने मला मित्रांच्या घरी थोडा आसरा द्यावा लागला। मतलब मित्र असं प्रॉब्लेम झाला आहे, 2-4 दिवस आम्हाला तिथं ठेव म्हणून त्यांनी थोडंसं आम्हाला आसरा दिला। परिस्थिती इकडे किती कुटुंबांची आहे, कशा पद्धतीनं लोकांची अवस्था? आज जवळजवळ बघा ना, आज 40 बिल्डिंग आहे। 40 बिल्डिंगमध्ये 400-500 लोक आहेत। आज स्थलांतरित झालेले असतील तिथे। आज कोणी दिसणार नाही। आज असं वाटतं की कुठेतरी आम्ही एकदम व्यवहाराच भूत बंगल्यामध्ये राहतोय असं फील होत आहे आज इथे। या गुडघ्याभर पाण्यामध्ये कोणी राहू शकत नाही, कारण त्यांना झोपायला भेटणार नाही। लहान मुलं असतात व त्यांना घेऊन कुठंही करणार आहे आणि या घाणेरड्या पाण्यामध्ये कसं जीवन जगणार आहे तुम्ही विचार करू शकता। आज रोगराई आहे, भरपूर काही ते पसरणार आहे। आम्हाला वॉशरूमला जायला, आंघोळ करायला आज इथं पर्यायी व्यवस्थाच नाही आहे, तर आम्ही पण काय करणार आहे त्याचा? निश्चित आपण बघितलेलं आहे की एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। जवळपास अशाच पद्धतीनं या युनिटेक कॉम्प्लेक्समधले 500 कुटुंब जे आहेत की त्यांना स्वतःचं घर असताना सुद्धा स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे। आपण ही एका घरामधली रियालिटी चेक केलेली आहे। आणि जर या सगळ्या दयनीय अवस्थेमध्ये जर लोकांना राहावं लागत असेल तर नेमकं याला दोषी कोण आहे? कारण असं या ठिकाणची सर्वात जुनी सोसायटी आहे आणि ही सोसायटी चा सकल भाग असल्यामुळं ही अवस्था या लोकांना सहन करावी लागत आहे। आता यावरती मार्ग कधी निघेल आणि या लोकांना सुटकेचा श्वास कधी घ्यायला मिळेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।